ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर पुश करण्याचा प्रयत्न, पंच वाईट ठरवतायत. अकाउंट या ठिकाणी ओपन होत आहे नितेश इलेव्हन या संघाचं. ट्वेल्थ मॅन नितेश इलेव्हन प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेच या. आपल्या मार्कवरून सुरेख असा फटका डीप फाइंडले एरियामध्ये जातोय. पंच जोपर्यंत घोषित करत नाहीत आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंच्यासाठी पहिला चौकार या ठिकाणी येतोय. नितेश इलेव्हन या संघासाठी 5 या धावसंख्येवरती संघ पोहोचतोय. शिवप्रेमी गव्हाणे प्लीज या संघाला सूचना आहे की आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेचच पाठवा. यापूर्वीच्या सामन्यामध्ये शांतिदूत कणकवली सुशील जाधव याची फलंदाजी आपण पाहिले. मी कालच्या दिवसाचं वर्णन करेन. कालच्या दिवसामध्ये जवळपास 3 हाफ सेंचुरीज या मैदानावरती आपण पाहिल्या आहे. आणि पुन्हा एकदा आपण सामन्याकडे जातोय. शिवप्रेमी गव्हाणे या संघाने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर पहिलं षटक. पुन्हा एकदा सुंदर असं थोडंसं पॉईंट एरियामध्ये चेंडू जातोय. 1 रन सहज पूर्ण केला जातोय. फीड केलं जातंय चेंडूला. 1 रन्सने पुन्हा एकदा धावसंख्या पोहोचते ती 6. दीपक परत स्ट्राईक वरती पहिल्यांदा खेळतोय. एफसीसी बापरडे या संघाकडनं मोठ्या अपेक्षा आहेत आणि एज या ठिकाणी बॅटची लागून जातोय. यष्टीरक्षक याच्या हातामध्ये चेंडू विसरतोय. पहिला मोहरा या ठिकाणी बाद होतोय तो एफसीसी माफ करा नितेश इलेव्हन या संघाचा. नंबर 3 बॅटर नितीन मैदानामध्ये प्रवेश करतोय. अजय आपल्या बॉलिंग मार्कवर एक सफल गोलंदाज असं त्याचं वर्णन करेन. ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. सुरेख असा पटका पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. काय थर्ड मध्ये फील्ड केला जातोय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. गेल्या 3 दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये देवगडच नव्हे तर कणकवलीमधील किंबहुना या सिंधुदुर्गमधील अनेक नामवंत संघ सहभागी झाले. अनेक खेळाडूंनी चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट असं खेळाचं प्रदर्शन केलं आणि कालचा दिवस विशेष करून ज्या फलंदाजांनी गाजवला त्यामध्ये जितू तेली असेल, आमचा रोहित तानवडे असेल, सुरेख अशी फलंदाजी. आणि म्हणूनच ही जी स्पर्धा आहे ती देवगडमधील एक नामवंत स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचा वॉट शॉट हवेमध्ये लॉंग ऑफ एरियामध्ये चेंडू जातोय. काय झेल होऊ शकतो. नो मॅन लँड्समध्ये चेंडू जातोय. दुसऱ्या रनसाठी एक कॉल आहे आणि सहज या ठिकाणी 2 धावा पडून पूर्ण केल्या जातात. अनेक दर्जेदार खेळाडू या स्पर्धेने या 4 दिवसामध्ये पाहिलेले आहेत आणि आज हा अंतिम सामना आहे आणि या अंतिम दिवसामध्ये सुद्धा अनेक चुरशीचे अनेक रोमांचक सामने आपल्याला पाहायला मिळतील. अजय आपल्या बॉलिंग मार्कवरनं पुन्हा एकदा सज्ज होतोय. गव्हाणे या संघाचा हा प्रमुख बॉलर स्ट्रायकर बॉलर. अपेक्षा आहेत कॅप्टनला की आपल्याला विकेट्स मिळावी. थोडंसं थायपॅडवरती हा चेंडू आदळतोय आणि जातोय यष्टीरक्षक याच्या हातामध्ये. अपील जरूर आहे परंतु विश्वास या अपीलमध्ये नाही आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्ती नंतर संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती होते 9. पहिल्या षटकामध्ये 9 या धावसंख्येवरती नितेश हा संघ पोहोचतोय.
दुसरं षटक आकाश घेऊन येतोय, अराउंड द विकेट गोलंदाजी करणार आहे. चेंडू खाली राहतोय पडल्यानंतर आणि सरळ स्किट होऊन जातोय तो यष्टीरक्षक याच्या हातामध्ये. हा जो सामना सुरू आहे तो नितेश 11 विरुद्ध शिवप्रमी गव्हाणे या संघाच्या दरम्यान. गव्हाणे या संघाचा कॅप्टन याने आपल्या 1-2 मिनिटाच्या इंटरव्ह्यूमध्ये स्पष्ट केलंय की या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये आम्हाला प्रवेश करायचा आणि त्या दृष्टीने आम्ही आमच्या खेळाचं प्रदर्शन करणार आहोत. डिफेन्स केलाय चेंडूला आणि या अंतिम सामन्याच्या दिशेने आपली पावलं टाकताना दिसतोय तो शिवप्रेमी गव्हाणे या संघाचे. हे दोन्ही सुरुवातीचे बॉलर पाहिले तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसरं षटक जे आकाश याच्या हातामध्ये आहे. पाहायचं आकाश आपल्या संघासाठी कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. विकेट्सची आवश्यकता आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आपलं आव्हान जर जिवंत ठेवायचं असेल कारण लवकर विकेट्स घेतल्या तर सेकंड इनिंगला पुन्हा एकदा पंच केलाय. थर्ड मॅन आणि स्लिप म्हणजे स्लिप आणि गली यांच्यामधून हा चेंडू डिक्लेरेशन बॉक्समध्ये जातोय. एका धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागणार आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे नितेश 11 या संघाला या स्पर्धेमध्ये. किंबहुना हा सामना जर जिंकायचा असेल तर षटकार आणि चौकारांची आतषबाजी या ठिकाणी करावी लागेल कारण जे प्रेक्षक आलेले आहेत त्यांचं सुद्धा मनोरंजन झालं पाहिजे. पाहायचं हे बॅट्समन मोठा फटका लॉंग ऑफ एरियामध्ये जातोय. हा कॅप्टन गव्हाणे या संघाचा झेल खाली येतोय आणि सुंदर झेल टिपला या ठिकाणी. दुसरी विकेट्स डगआउटमध्ये परतते नितेश 11 या संघाची. केवळ 11 या धावसंख्येवरती. नंबर 4 बॅट्समन मैदानाच्या दिशेने ज्या खेळाडूची पावलं चालली आहेत तो खेळाडू या बापरडेवासियांची शान किंबहुना या मॅनेजमेंटचा एक प्रमुख आधारस्तंभ आणि या देवगड क्रिकेटमध्ये ज्याने आपल्या फलंदाजीने अनेक मैदानी गाजवली असा आमचा मित्र आदरणीय अमोल. पाहायचंय आपण या संघासाठी कशा पद्धतीने फलंदाजी करतो. डिफेन्स केलं स्ट्रेट या ठिकाणी फटका अमोल याच्या बॅटमधनं. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. अनेक मैदानं ॲज अ कॉमेंटेटर मी सुद्धा मैदानामध्ये काताना त्यांना पाहिलेलं की त्याच्या बॅटिंगमधनं अनेक हाफ सेंचुरी झाल्या आहेत आणि आपल्या क्रिकेट करिअरमध्ये हाफ सेंचुरी खेळणारा जो बॅट्समन असतो निश्चित एक टॅलेंटेड, अनेक प्रकारचं कौशल्य, अनेक गुणवान जे खेळाडू आहेत त्यामध्ये त्याचा उल्लेख केला जातो. पुन्हा एकदा एका धावेवर समाधान मानावं लागते. काय की दुसऱ्या रनसाठी प्रयत्न आहे अमोल याच्याकडनं. एक रन्स किती महत्त्वाचा असतो तो आपण लिमिटेड ओव्हरच्या गेममध्ये क्रिकेटमध्ये पाहिलेला आहे. 2 धावा मिळतात या चेंडूवरती. दुसरं मला वाटतं या ठिकाणी षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 14. चॅलेंजिंग ओव्हर. येस, चॅलेंजिंग ओव्हर. गव्हाणे या संघाचा हा कॅप्टन आहे अक्षय. याच्या हातामध्ये चेंडू आहे. छोटंसं रन ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो. शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडासा पुल करण्याचा प्रयत्न अमोल याचा पूर्ण या ठिकाणी यशस्वी होत नाहीये. दुसऱ्या रनसाठी कॉल आहे परंतु चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्समध्ये. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावेने संघ पोहोचतोय तो 16 या धावसंख्येवरती. तिसरं जे चॅलेंजिंग ओव्हर आहे, चॅलेंजिंग ओव्हरमध्ये ISPL मध्ये आपण पाहिलेलं आहे की एका षटकामध्ये 40 धावा निघाल्या होत्या आणि अमोल याच्या बॅटमधनं 3-4 षटकार निघाले. जर 18 धावा 3 षटकाराने आल्या तर जवळपास हा संघ 30 धावा या षटकामध्ये वसूल करू शकेल. येणारी वेळ ठरवेल अमोल कशा पद्धतीनं फलंदाजी करतोय. परंतु अक्षय याला यापूर्वीच्या इनिंग्समध्ये आपण पाहिलंय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्याची क्षमता असलेला हा शिवप्रेमी गव्हाणे या संघाचा बॉलर. मोठा फटका, चेंडू जातोय डीप फाईन लेग एरियामध्ये आणि झेल बाद होतोय या ठिकाणी अमोल घाडी. नितेश 11 या संघाची ही 3री विकेट्स डगआउटमध्ये परतते. शिवप्रेमी गव्हाणे या संघाला माहिती आहे की ही स्पर्धा आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे आणि यूट्यूब
च्या माध्यमातून आमचे जे प्रेक्षक हा सामना पाहत असतील, त्याचप्रमाणे या सीमारेषेच्या बाहेर या ठिकाणी मैदानावर उपस्थित असलेले आमचे जे रसिक प्रेक्षक आहेत, या सर्वांना माहिती आहे की या अशा स्पर्धांमध्ये जो खेळाडू एखादी मोठी खेळी करतो, मॅच विनिंग खेळी करतो, तो खेळाडू यूट्यूबच्या माध्यमातून सिंधुदुर्गात महाराष्ट्रामध्ये पसरत असतो आणि या स्पर्धेतनं बाहेर गेलेला खेळाडू अनेक स्पर्धांमध्ये त्याला आवर्जून खेळासाठी बोलावलं जातं. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेमध्ये, अशा मोठ्या स्पर्धांमध्ये उतरणाऱ्या प्रत्येक खेळाडूला हे माहीत असलं पाहिजे की ही स्पर्धा कदाचित आपल्याला आपलं क्रिकेट करिअर उभं करण्यामध्ये मोलाचं योगदान देऊ शकतं. आणि त्याच उद्देशाने या ठिकाणी अमोलची घाडी आणि त्यांचं संपूर्ण मित्रमंडळी आणि ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. अक्षय याचा पुढचा चेंडू, सुरेख अशी गोलंदाजी, वारंवार जखडून ठेवण्यामध्ये यश मिळतंय फलंदाजांना. हा जो बॉलर आहे अक्षय, आणि त्यामुळेच या ठिकाणी कमी धावसंख्येमध्ये रोखण्यामध्ये यश मिळतं शिवप्रेमी गव्हाणे या संघाला. आतापर्यंत 18 या धावसंख्येवरती नितेश हिरेवर हा संघ पोहोचतोय. अक्षय आपल्या बॉलिंग मार्कवरनं जे चॅलेंजिंग ओव्हर आहे, अपेक्षा होती या ठिकाणी अमोल जर असता तर मोठे फटके आपल्याला पाहायला मिळू शकले असते, परंतु क्रिकेटमध्ये जर तरच्या गोष्टींना फारसं महत्त्व नसतं. ऑन ग्राउंड जो खेळाडू आपल्या संघासाठी किंबहुना मैदानामध्ये ज्याच्या गोलंदाजीतून असेल, फलंदाजीतून असेल, ज्या वेळेला चांगलं प्रदर्शन होतं, तोच खेळाडू आपण एक मोठा खेळाडू म्हणून त्याला ओळखलं जातं. आदरणीय मयूरजी घाडी यांचं या ठिकाणी आगमन होतं आहे. पुरुषोत्तमजी राणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही मंडळाच्या वतीनं अतिशय मनपूर्वक त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आदरणीय पुरुषोत्तमजी राणे यांच्याकडनं आमच्या या स्पर्धेसाठी 1001 अशी रक्कम आम्हाला प्राप्त होते आहे. आम्ही मॅनेजमेंटच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. अशीच सहकार्य, अशीच आपली प्रेरणा ही आमच्यासाठी सदोदित सोबत राहील आणि आपल्यासारख्या अशा दानशूर लोकांच्यामुळेच ही स्पर्धा या ठिकाणी आम्ही यशस्वी करतो आहोत. हे 6वं पर्व आहे. अनेक स्वप्न या मॅनेजमेंटच्या डोळ्यासमोर आहेत किंवा त्यांच्या डोक्यामध्ये आहेत आणि ही स्पर्धा उत्तरोत्तर अशा आपल्यासारख्या लोकांच्यामुळे अधिक उंचावत जाईल, निश्चितपणे आम्हाला खात्री आहे. पुरुषोत्तमजी राणे, आपलं पुन्हा एकदा मॅनेजमेंटच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि आपण पुन्हा एकदा जातोय मैदानामध्ये. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये फक्त 6 धावा निघाल्या आणि त्यामुळे 3 धावा या ठिकाणी कमी केल्या जात आहेत आणि त्यामुळे टोटल स्कोर या ठिकाणी होतोय 17. शेवटचं षटक या इनिंगचं लेग स्टंपच्या बाहेर, लेग बाय एरिया म्हणजे डिक्लेरेशन बॉक्सच्या दिशेने चेंडू जातोय, तोपर्यंत दुसऱ्या रनसाठी कॉल आहे. या दोन्ही बॅट्समॅनमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावेने संघ हळूहळू एक सन्मानजनक स्कोर, ज्याची अपेक्षा आहे, एका मोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळतोय आणि या स्पर्धेमध्ये आजपर्यंतचे मला वाटतं 99 धावा सुद्धा या मैदानावरती चेस झाल्या आहेत. अनेक मोठे टोटल पाहिजेत. आउटफील्ड फास्ट आहे. जी क्रीज बनवले गेले त्या क्रीजवरती चेंडू बॅटवर, ज्याला बल्ले के बीचोबीच म्हटलं जातं, आला तर चेंडू सीमारेषा पार करतोय. तर मोठ्या टोटल या मैदानावरती झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत. चेंडू पंचायत चेंडूला अवांतर ठरवतं. त्यामुळे या सामन्यामध्ये सुद्धा आम्हाला अपेक्षा आहे की नितेश 11 या संघाकडनं मोठी टोटल किंवा एक सन्मानजनक टोटल या मैदानावरती पाहायला आवडेल. ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर या चेंडूला सुद्धा पुन्हा एकदा पंच अवांतर ठरवतायत. टप्पा जो आहे, जी लेंथ आहे, निश्चितपणे या गोलंदाजाकडे चांगली आहे, परंतु लाईन जी क्रिकेटमध्ये लागते ॲज अ बॉलर, ती मात्र लाईन या ठिकाणी खराब असल्यामुळे चेंडू वाईड टाकला जातोय आणि एका चांगला जो बॉलर आहे त्याच्यावरती वाईड ज्या वेळेला चेंडू टाकला जातात थोडंसं प्रेशर येतं आणि चेंज या ठिकाणी ओव्हर करण्याचा प्रयत्न दिसतोय. शिवप्रेमी गव्हाणे या संघाचा कॅप्टन. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवर आम्हाला आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये किंवा मांडवर कक्षामध्ये भेट देऊन गेलेले आहेत, ज्यांच्याकडनं आम्हाला आर्थिक स्वरूपामध्ये सहकार्य झालेलं आहे. वारंवार अशा मान्यवरांचं या मॅनेजमेंटच्या वतीनं त्यांचं धन्यवाद व्यक्त करण्यात आलेले आहेत, परंतु या ठिकाणी आम्ही शब्दामध्ये धन्यवाद व्यक्त करत असताना ते कुठेतरी निश्चितपणे कमी पडतील. आदरणीय पुरुषोत्तमजी राणे यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे आणि या मॅनेजमेंटचे प्रमुख आणि किंबहुना या देवगडमधील एक माजी क्रिकेटपटू मयूरजी घाडी यांच्या शुभ हस्ते पुरुषोत्तमजी राणे यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय.
बॉलर नेम प्लीज. हर्षद. एक मोठं रणअप या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या वेळेला अशी मोठी रणअप घेणारे बॉलर समोर येतात त्यावेळेला शोएब अख्तरची आठवण येते, ब्रेट लीची आठवण येते. ओव्हर द विकेट गोलंदाजी करणार आहे सुरेख असा चेंडू पॉईंटला पुश केलाय, पंच केलाय, थर्ड मॅन एरियामध्ये चांगलं फील्डिंग केलं जात आहे आणि थ्रो पोहोचतोय यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये. चौथ्या षटकातला हा पहिला लिगल चेंडू आहे आणि या एका धावेने संघ पोहोचतोय. बा 22 या धावसंख्येवरती. हर्षद पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरनं एक मोठं रणअप घेऊन गोलंदाजी करतोय. दीपक याच्यासाठी एज घेऊन जातोय, लिडिंग एज आणि यष्टीरक्षक सुरेख झेल टिपतोय. या ठिकाणी डगआउट मध्ये जावं लागतंय नितीश शिरवाने या संघाच्या या बॅटरला 22 या धावसंख्येवरती. हर्षद एक सफल गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवरनं पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय. शुभम याच्यासाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय मिड विकेट एरियामध्ये, फील्ड केला जातोय, थ्रो पोहोचतोय. बॉलर जो गोलंदाज आहे त्याच्या हातामध्ये एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. सिंगल डबलने या ठिकाणी नितेश 11 हा संघ या ठिकाणी थोडंसं मार्गक्रमण करतोय, परंतु षटकार चौकार या षटकामध्ये 1-2 षटकार आले तर एक सन्मानजनक टोटल. पुन्हा एकदा वारंवार सन्मानजनक हा शब्द आम्ही वापरतो. एक त्या धावसंख्येपर्यंत संघ पोहोचू शकेल. हर्षद सुरेख अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, मोठा फटका, व्हाट अ शॉट, लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के बीच में से गेंद को खेल दिया, गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन्स. आणि या चौकाराचं स्वागत या ठिकाणी पिपेरी वाजवून केलं जातंय आणि दिवसभरामध्ये हे जे प्रेक्षक आहेत आमचे ते षटकार आणि चौकार आल्यानंतर निश्चितपणे अशा पद्धतीनं आवाज संपूर्ण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हर्षद याचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका, गेंद जा रही है मिड विकेट सीमा रेखा के बिल्कुल ही करब उसके अंदर फील्ड करते हुए 2 रन तोपर्यंत पळून पूर्ण केले आहेत. तिसऱ्या रनसाठी पुन्हा एकदा शुभम याचा कॉल आहे. 3 धावा तर पळून झाल्या. चौथ्या रनसाठी पुन्हा एकदा प्रयत्न असेल आणि 4 धावा मला वाटतं या ठिकाणी पूर्ण होत आहेत. कदाचित या 4 धावा टर्निंग पॉइंट होऊ शकतात. लिमिटेड ओव्हरच्या गेममध्ये 1-1 रन्स किंवा 1-1 चेंडू, 1-1 निर्धाव चेंडू आणि बॅट्समनच्यासाठी 1-1 रन्स किती महत्त्वाचा असतो सेकंड इनिंगला आपल्याला निश्चितपणे करणार आहे. हर्षद आपल्या बॉलिंग मार्कवरनं गोलंदाजी करतो. आतापर्यंत अचूक टप्प्यावरती किंवा नियंत्रित गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं ती आपल्याला पाहायला मिळते. मी मगाशी शोएब अख्तर आणि एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हर्षद याचा पुढचा चेंडू शॉर्ट मिड विकेट मध्ये जातोय. 1 रन या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि दुसरी रन घेण्याचा प्रयत्न, परंतु बॅट्समन या ठिकाणी धावबाद होतोय. इनिंग संपते या ठिकाणी. पहिल्या इनिंग्सच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 4 षटकामध्ये नितेश 11 या संघाने स्कोर कार्डवरती आपल्या धावा नोंदवल्या आहेत. 31 जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. यानंतर शिवप्रेमी गव्हाणे या संघाला बॅटिंगसाठी निश्चित शिवप्रेमी गव्हाणे या संघाकडे चांगले बॅटर आहेत. तोपर्यंत या इनिंग्समध्ये मी रजा घेतोय अमित साळुंके. मात्र सामना जो आहे, जी मॅच आहे, प्रेक्षक म्हणून आपण मात्र कुठेही जाऊ नका. यानंतर मायक्रोफोनवरती आवाज बदलतोय. पंकजी लाड सर यांचा आवाज यानंतर सेकंड इनिंगसाठी आपल्यासाठी घेऊन येत आहेत. धन्यवाद.
धन्यवाद अमितजी साळुंके सर. समालोचन कक्षामधून मराठी समालोचक पंकज लाड सर्व क्रीडा रसिकांचं शब्द सुमनाने पुनश्चा सहर्ष स्वागत करतो. श्री पुणकीन देवी क्रिकेट मंडळ बापर्डे घाडीवाडी आयोजित FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 आपण 6व्या पर्वामध्ये आहोत. पहिली 5 पर्व अगदी यशस्वीरित्या पार पडली आणि त्यानंतर 6व्या पर्वाचं आयोजन केलेलं आहे अमोलची गाडी तसेच त्यांचे सहकारी. विनंती आहे सर्व खेळाडूंना जेवणाची व्यवस्था ही खेळाडूंना केलेली आहे. सर्व खेळाडूंना जेवणाचा आस्वाद आपण घ्यायचा. ऑन साईडला बरोबर डीप स्क्वेअर लेग जे क्षेत्र आहे त्याच्या मागे जे बरोबर घर आहे डीप स्क्वेअर लेग क्षेत्राच्या त्या ठिकाणी तुम्हाला जेवणाची व्यवस्था केलेली आहे. खेळाडूंनी प्रेक्षक वर्ग आपण जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. सर्वांना विनंती आहे व्यवस्थित जेवढं जेवण तुम्हाला अपेक्षित आहे तेवढं जेवण आपण घ्या. सलामीची प्रारंभीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. बत्तीस धावांचं लक्ष आहे शिवप्रेमी गव्हाणे या टीम समोर आणि त्यांच्या विरुद्धमध्ये नितेश 11 अशी लढत सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवर क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव अनेक मैदानं ज्यांनी गोलंदाजी फलंदाजीच्या जोरावर गाजवली आणि बापर्डे गावाचं नाव अगदी ज्यांनी उज्ज्वल केलं त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय अमोलची गाडी साहेब आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडला मयूर गोरुले आणि नॉन स्ट्राईक एंडला अक्षय मिस्त्री. पंचांचा सिग्नल मॅच ऑन झालेले आहे. लक्ष आहे 32 धावांचं. टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून आपण स्पर्धा कव्हर करतो आहोत. या स्पर्धेचा आनंद घेत आहोत. गोलंदाजी ट्रॅकवर अमोलची गाडी पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडला मयूर गौरुले. पहिला बॉल जर मला भन्नाट वेगाने फेकलाय. थोडं शॉर्ट पिच बॉल होता. बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न हा मात्र शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न झाल्याने डॉट बॉल आलाय. कारण मगाशी आमचे सहकारी समालोचक आमचे साळुंके सर म्हणाले की अनेक वेळा अर्धशतक ही मात्र अमोलची गाडी यांच्या बॅटमधून झालेली आहे. ऑन साईडला स्क्वेअर लेग रिझनमध्ये बॉल जर पहिला लॉंग लेगमध्ये जातोय आणि घोषांकी क्षेत्राच्या बाहेरून बॉल जातोय. पंचाचा सिग्नल हा मात्र चौकार आहे. 4 धावा या बॉलवर मिळत आहेत. आणि परफेक्ट बॉल जर पाहिला तर बॅटच्या रनरमध्ये आला होता. धावपलक टोटल 4 याकडे पाहायला मिळते. 4 धावांनी अकाउंट ओपन केलंय. लक्ष 32 धावांचं. सामना क्रमांक 5 सुरू आहे. बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचाचा सिग्नल हा वाईड चालाय. लेफ्टीच्या बाहेर बॉल पिचिंग केलाय आणि त्यामुळे वाईडचा सिग्नल. टोटल धावपलक 5 या आकड्यावर पोहोचलाय. 32 धावांचं लक्ष आहे. 4 षटकांचा सामना आहे. श्री गांगेश्वर शिवप्रेमी गव्हाणे आणि त्यांच्या विरुद्धामध्ये नितेश 11 अशी लढत आहे. यावेळी सुद्धा शॉर्ट पिच बॉल. त्याला हुक करण्याचा प्रयत्न झालाय. बॉलला लॉंग लेग रिझन मध्ये खेळलाय. घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल जातोय. मिळत आहेत धावा फक्त 2. धावपलक 7 या आकड्यावर पोहोचलाय. एक्सपिरियन्स इज द फर्स्ट टीचर. अनुभव आपला पहिला गुरु असतो. तो अनुभव मात्र प्रचंड आहे अमोलची गाडी यांच्याकडे. यावेळी सुद्धा शॉर्ट पिच बॉल. त्याला मात्र पुल केलाय आणि बॉलला दहाडलाय. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. शानदार दमदार नेत्रदीपक FCC चॅम्पियन ट्रॉफी षटकार.
टोटल धावपलक 13 या आकड्यावर पोहोचलाय. मयूर गोरले हे सुद्धा एक नाव मोठे आहे टेनिस क्रिकेट विश्वातील. ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वाचा विचार केला तर यावेळी सुद्धा पॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता. पंचांचा सिग्नल लेग बाईट चाललाय. अवांतर धाव मिळते आहे कारण धावा येणं महत्वाचं आहे. टोटल धावपलक पाहिलं, धावपलक 14 या आकड्यावर पोहोचलाय. लक्ष्य 32 धावांचं. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. यावेळी सुद्धा बॉलला जर पाहिलं कप पॉइंटला खेळलाय. डीप मध्ये कोणी दिसत नाही. बॉल जर पाहिलं बाउंड्रीच्या बाहेर फरार झालाय. मिळतात धावा 4. FCC चॅम्पियन ट्रॉफी चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलक 18 या आकड्यावर पोहोचलाय. थोडेसे महागडे ठरल्यात अमोलची गाडी पहिल्या षटकामध्ये कारण 32 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला रुपेश मोंडकर पाहायला मिळत आहेत. समोर सर पाहिलं अक्षय मेस्त्री याच्या हातामध्ये जादू आहे. यावी जर पाहिलं तर लेग स्टिक वरचा बॉल त्याला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये खेळलाय आणि बॉलला पाठवलाय 6 धावांसाठी. षटकार. धावपलक 24 या आकड्यावर पोहोचलाय. अशा प्रकारची फलंदाजी झाली तर याच ओव्हर मध्ये सामना फिनिश होणार. अक्षय मेस्त्री तयार झालायत. या जर पाहिलं त्याच प्रकारचा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. पंचांचा सिग्नल वाईड चाललाय. लेस्टिकच्या बाहेरून बॉल गेलाय. टोटल धावपलक 25 या आकड्यावर पोहोचलाय. 25 धावा झाल्यात. यावेळी समोर खेळलाय. बाबू परब याच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय 6 धावांसाठी. वाईडिश लॉंग ऑन क्लिअर केले बॉलने. 6 धाब्याने टोटल धावपलक 31 या आकड्यावर पोहोचलाय. फक्त विजयासाठी 1 धाब्याची गरज. 31 धाबा झाल्यात. 32 धाबांचं लक्ष होतं. मापक असं आवाहन. ते लक्ष मात्र विचारात घेतलं. मयूर गोरुले आणि अक्षय याने यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झालाय. 1 धावी चलत पूर्ण केली जात आहे. 1 धावेने सामना विजयी झालाय. श्री गांगेश्वर शिवप्रेमी गव्हाणे संघ विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाला पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण थोडीशी चर्चा करूया. पहिल्या दिवसामध्ये जर पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये श्री गणेश सडेवाडी वाडा संघ हा मात्र सेमीफायनल पर्यंत पोहोचलाय. त्यामध्ये जर पाहिलं तर त्यांच्या टीम मधून शुभम वाडेकर, महेश वाडेकर, त्यानंतर प्रशांत आचरेकर असे त्या टीम मधून खेळाडू खेळताना पाहायला मिळाले. आणि स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी शार्वी स्पोर्ट्स तिर्लोड संघ दाखल झाला. त्यामध्ये केतन तिर्लोटकर, अनिकेत घाडी, राज तिर्लोटकर असे अनेक त्यांच्यामध्ये खेळाडू सुद्धा खेळताना पाहायला मिळाले. आणि स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी पुष्पराम स्पोर्ट्स पडेल संघ, रोहित तानवडेचा झंझावात. रोहित तानवडेने केलेला सलग 3 मॅच मध्ये परफॉर्मन्स